हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। 60 तासांनंतरही सैफवर हल्ला करणारा आरोपी मोकाटच। पोलिसांच्या तब्बल 35 टीम्सकडून आरोपीचा कसून शोध सुरू। सीसीटीव्हीच्या आधारे तपासाला वेग। सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी लोकलनं दादरला गेला। मोबाईलच्या दुकानातून इयरफोनची खरेदी केल्याचं सीसीटीव्हीत समोर। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीसारख्या दिसणाऱ्या आणखी एका संशयिताकडून वर्सोव्यात चप्पल चोरी, तर नाहूरमध्ये 15 मजली इमारतीतही चोरीचा कारनामा। पोलिसांकडून तपास सुरू। वांद्र्यात लहानाचा मोठा झालो, त्या वांद्र्यात आता तेव्हाचं वांद्रे आणि आत्ताचं वांद्र यात फरक। वांद्रे आता सुरक्षित राहिलेलं नाही। हल्ल्यांच्या घटनांवरून झिशान सिद्दीकीचं मोठं विधान। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी। सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय, तर वाल्मिक कराडच्या जामिनावर आज निर्णय नाही। वाल्मिक कराडचे पुण्यात आणखी 2 फ्लॅट। हडपसरच्या एमनोरा पार्कमध्ये कराडच्या पत्नीच्या नावे कोट्यवधीची 2 फ्लॅट्स असल्याची माहिती। वाल्मिक कराडच्या संपत्तीमागे धनंजय मुंडेचा हात। संपत्ती नेमकी कुणाची याची ईडी चौकशी करा, आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी। नागपुरातील पोलीस कर्मचाऱ्याचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न। शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठं नुकसान झाल्यानं टोकाचं पाऊल, रुग्णालयात मृत्यूची झुंज। आणि टक्कलमुक्त होण्यासाठी कोल्हापुरात मिळतंय मोफत औषध। महावीर उद्यानात औषध घेण्याकरता गर्दी। 80% रिझल्ट असल्याचा वैद्यांचा दावा।